ओम नमो भगवते वासुदेवाय। प्राचीन महिषीचे पुत्र अचेतस ह्यांना भगवान शंकरांचं दर्शन झालं. ते जिथे झालं ते अनुपक्षेत्र म्हणजे सर्वतः पाण्यानं वेढलेलं असं जे कच्छ क्षेत्र म्हणतात, तिथे नारायण सरोवरापाशी त्यांना दर्शन झालं. आणि अतिशय सुंदर असं ते सरोवर होतं. वेगवेगळ्या प्रकारची कमळं तिथे उमलत होती. त्या कमळातल्या परागांचा सगळीकडे वाऱ्यामुळे प्रसार चाललेला होता. धूळ उठल्यासारखं चालू होतं. आणि सगळीकडे अत्यंत मंजूळ आवाजात विविध जातीचे पक्षी पूजन करत होते. भगवान शंकरांचं दर्शन झाल्यानंतर हे प्रचेतस त्यांच्या पाया पडले आणि शरणागत भयहारी धर्मवत्सल भगवान शंकरांनी त्यांना प्रसन्न होऊन काही उपदेश केला. भगवान शंकर म्हणाले, योयम वेदिषद पुत्रा विदितम वश्चिकीर्षितम अनुग्रहाय भद्रम व एवं मे दर्शन करतम. की तुम्ही सगळे प्राचीन महिषीचे पुत्र आहात, तुमचं कल्याण असो. तुम्हाला जे काही करायचं आहे मनातून, हे सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे, मला ठाऊक आहे. आणि या वेळेला तुम्हा लोकांवर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला अशा प्रकारचं दर्शन दिलंय. जो कोणी अव्यक्त प्रकृती आणि जीवसंज्ञक पुरुष या दोघांचा नियामक असलेल्या भगवान वासुदेवांचा साक्षात आश्रय घेतो, तोच मला अत्यंत प्रिय आहे. स्वधर्मनिष्ठ शतजन्म पुमान विरिंचतामेच ततः परम हिमाम अव्याकृतम भागवतो वैष्णवम पदयसाहम विबुधा कलाचे. भगवान शंकर म्हणाले की आपापल्या वर्णाश्रम धर्माचं अत्यंत चांगल्या प्रकारे पालन करणारा जो कोणी असेल, त्याला 100 जन्मांच्या नंतर ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं, स्थान प्राप्त होतं. आणि याहूनही अधिक जेव्हा तो पुण्य अर्जित करील, त्यावेळेला तो माझ्या ठिकाणी येईल. पण जो भगवंताचा अनन्य भक्त आहे, तो मृत्यू पश्चात सुद्धा सरळ सरळ भगवान विष्णूंच्या सर्व प्रपंचातीत अशा परमपदापर्यंत पोहोचतो, तिथे जातो, आरूढ होतो. ज्याला रुद्र रूपामध्ये स्थित असलेला मी आणि अन्य अधिकाधिक देवता आपापल्या अधिकाराच्या समाप्तीनंतर प्राप्त करतील. तुम्ही सगळे भगवत भक्त असल्यामुळं मला भगवंता एवढेच तुम्ही प्रिय आहात. आणि अशा प्रकारे भक्तांना सुद्धा माझ्याहून अधिक कोणीही प्रिय असत नाही. आता मी तुम्हाला एक अतिशय श्रेष्ठ असं पवित्र मंगलमय आणि कल्याणकारी स्तोत्र ऐकवतो. या स्तोत्राचा तुम्ही लोकांनी शुद्ध भावानं जप करीत राहायला पाहिजे. मैत्रीजी सांगतात विदुरांना, त्यावेळेला नारायण पारायण असलेल्या करुणार्ध हृदयाच्या भगवान शंकरांनी त्यांच्यासमोर हात जोडून उभ्या असलेल्या राजपुत्रांना जे स्तोत्र ऐकवलं ते असं होतं. श्री रुद्रोवाच जितंत आत्मविद धुर्यस्तये स्वस्तिरस्तु मे होता राधसा राधम सर्वस्वा आत्मने नमः. भगवान शंकर नारायणांची, भगवंताची स्तुती करतायत, स्तोत्र गातायत. भगवंता आपला उत्कर्ष उच्च कोटीच्या आत्मज्ञानींच्या कल्याणासाठी, त्यांना निजानंद आत्मानंद प्राप्त करून देण्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळं माझंही कल्याण व्हावं. आपण सदा सर्वदा
आपल्या निरतिशय अशा परमानंद स्वरूपामध्येच स्थिर असतात, रममाण असतात. आणि अशा सर्वात्मक आत्मस्वरूप असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. नमः पंकजनाभाय भूत सोपेंद्रियात्मने वासुदेवाय शांताय कोटस्थाय स्वरूपशे. आपण पद्मनाभ आहात, म्हणजे पद्म ज्यांच्या नाभी विवरातून उगवलं आणि ज्या पद्मामध्ये भगवान ब्रह्मदेवांचा जन्म झाला ते हे पद्मनाभ म्हणजे भगवान महाविष्णू हे सगळ्या लोकांचं आदिकरण आहे. तेच भूत सूक्ष्म म्हणजे तन्मात्रा आणि सर्व इंद्रियांचे नियंते आहेत. ते शांत आहेत, एकरस आहेत आणि स्वयंप्रकाश अशा सर्वोच्च असलेल्या वासुदेव म्हणजे चित्ताचे अधिष्ठाते आहेत. भगवंता अशा आपल्याला माझा नमस्कार असो. संकर्षणाय सूक्ष्माय दुरंतायांतकायच नमो विश्वप्रबोधाय प्रद्युम्नायांतरात्मने. भगवान शंकर म्हणाले की आपणच सूक्ष्म आहात, अव्यक्त आहात, आपणच अनंत आहात आणि मुखाग्नीच्या द्वारे आपण संपूर्ण लोकांचा संहार करतात आणि शिवाय अहंकाराचा अधिष्ठाता असलेल्या संकर्षण त्याचप्रमाणे जगाला खेचून घेणाऱ्या ज्ञानाचं उद्गमस्थान आपण आहात. त्या उद्गमस्थानाचा अधिष्ठाता असलेला, बुद्धीचा अधिष्ठाता असलेला प्रद्युम्न आपणच आहात. आपल्याला माझा नमस्कार असो. नमो नमो निरुद्धाय ऋषिकेशेंद्रियात्मने नमः परमहंसाय पूर्णाय निवृत्तात्मने. आपणच इंद्रियांचे स्वामी आहात. मनस्तत्वाचा अधिष्ठान असलेल्या भगवान अनिरुद्धांतेही आपणच आहात. आपण स्वतः अनिरुद्ध आहात. आपल्याला वारंवार नमस्कार करतो. आणि आपण आपल्या तेजानं जगताला व्याप्त करणारे सूर्यदेव आहात. जगताला प्रकाशित करणारे भगवान सूर्यनारायण आहात. आणि आपण स्वतः परिपूर्ण असल्यामुळं आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारे वृद्धी किंवा क्षय होण्याचा प्रश्नच येत नाही. अशा आपल्याला नमस्कार असो. भगवंता आपण स्वर्ग आणि मोक्षाचं द्वार आणि निरंतर पवित्र अशा हृदयामध्ये राहणाऱ्या शुचिषदे नमः असं त्यांनी म्हटलंय की ज्यांचं अंतःकरण अत्यंत पवित्र आहे अशा पवित्र अंतःकरणात राहणारे भगवंत आहेत. शुचिषद असा मूळ शब्द आहे. शुचिनी अंतःकरणे निषीदती इति शुचिषद. शुद्ध विशुद्ध अशा अंतःकरणात राहणारा तो असे आपण आहात. आपल्याला माझा नमस्कार असो. आपणच हिरण्यवीर्य म्हणजे सुवर्णरूप अशा वीर्यानं युक्त आहात आणि चातुर्होत्र अशा कर्माचं साधनी आहात आणि त्याचा विस्तार करणाऱ्या अग्निदेवांतही स्वरूप आपणच आहात. आपल्याला माझा निरंतर नमस्कार असो. नमोजे ईशे त्रव्याः पतये यज्ञरेतसे तृप्तिदायच जीवानां नमः सर्व रसात्मने. आपण पितर आणि देवता यांना पोषण देणारे सोम आहात. त्याचप्रमाणे तिन्ही वेदांते ऋग यजुस आणि साम या तिन्ही वेदांचे आपण अधिष्ठाता आहात. आम्ही आपल्याला नमस्कार करतो. आपण समस्त प्राण्यांना तृप्त करणार सर्व रस म्हणजे जल आहात. आपणच सगळ्या प्राण्यांचे देह, पृथ्वी आणि विराट स्वरूप आहात. त्याचप्रमाणे त्रैलोक्याचं रक्षण करणारे मानसिक, ऐंद्रिक आणि शारीरिक असे शक्ती स्वरूप असलेले वायू म्हणजे प्राण आपणच आहात. आपल्याला माझा नमस्कार असो. अर्थलिंगाय नभसे नमोंतर बहिरात्मने नमः पुण्याय लोकाय अमुष्मयी भूरी वर्चसे. आपण आपल्या गुणांना शब्दांच्या द्वारे समस्त पदार्थांचं ज्ञान करवणारे आहात. त्याचप्रमाणे अंतर्बाह्य भेद करणार आकाशही आपणच आहात. आणि त्याचप्रमाणे आपण
महान पुण्यानं प्राप्त होणारे परम तेजोमय असं स्वर्ग वैकुंठाची लोक आहात. आपल्याला माझा वारंवार नमस्कार असो. अशी अनेक प्रकारे त्यांनी भगवान नारायणांची स्तुती केली भगवान शंकरांनी. आणखीन पुढे काय काय वर्णन केलंय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.